मित्रांनो, सगळेजण कसे आहात? तर आय होप सगळेजण मजेत असतील. आणि संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळच्या भाजीची तयारी चालू आहे. तर त्या भाजी काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते मी. तर झटपट असं होणारं वांग्याचं भरीत दाखवते. आणि अशी पण आलेली आहे. तर अशी काय करते ते पण दाखवते तुम्हाला. हे बघा, भांडे घासत आहे. आणि इकडे आपली डाळ झालेली आहे. हे बघा, आणि इकडे बघा भात लावलेला आहे. आणि इकडे आपल्या भाकरी पण झालेल्या आहेत. तर आता पटापट असं मी हे वांग आहे, हे बघा एवढा मोठा वांग. आणि आपली आसू रोज तिला काहीतरी काम पाहिजे असतं, म्हणून ती मला बोलते की आंटी मला काम करायचं आहे, तर काहीतरी काम द्या. तर भांडे होते, तर बोलते भांडे घासते, म्हणून ते बघा भांडे घासत आहे ती. तर चकाचक असे भांडे घासत आहे बघा. खूप हुशार आहे तिची आसू. मला मुलगी नाही ना, म्हणून ती मुलीची कमतरता म्हणजे जाऊबाईला आहे माझ्या दोन्ही दिरांना. आता छोटीशी आहे, एक 15 दिवस पण नाही झाले तिला, तिचा जन्म झाला आहे. आणि आता हे गारवीची बहीण आशू. हे बघा हा काय खातो, बघा हा काय खातो. काय खातो दाखव, काय खातोय दाखव, तर दाखव ना. बिस्किट खातो, दाखव ना, बघू दे. जा, नील कुठे गेला? हा ना, चोरून बिस्किट खातोय, कारण मी त्याला सांगितलं बिस्किट नको खाऊ. आता हे वांग आहे, ह्याला धुवून घेते आणि ह्याला तेल लावते. तेल लावून भाजून घेणार आहे गॅसवर. हे ठेचा पण बनवणार आहे, कांदा आणि टोमॅटो थोडंसं टाकून. मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत थोडंसं तेल टाकून. तर आता हे वांगी, हे वांग मी असं कापून घेते, कारण किडा आहे की नाही बघावं लागेल आतमध्ये. हे बघा, हे चारी बाजूने आपण, हे बघा हे चारी बाजूने असं मी कापून घेतले. आतमध्ये हे आहे की नाही बघते. आणि ह्याच्यामध्ये 2-3 आता बघा अशी बोलते मला काम पाहिजे. काय काम देऊ मी? सरक ए, ओरडतो कशाला रे एवढा? बघा, तर गॅस फास्ट करून मी असं मी भाजून घेणार आहे. हे बघा, हे आपण खाली वर करून असं व्यवस्थित पूर्णपणे असं भाजून घेणार आहे. तोपर्यंत मी हे मिरच्या याच्यामध्ये वाटून घेते. हे लसूण त्यातून पडलेत खाली, हे बघा, तर मी काढून ठेवलेत बाजूला. आता मी हे वाटून घेते. नको तुझ्या डोळ्यात. हे बघा, मी आता या प्रकारे असं भाजून घेतलेलं आहे वांग. आणि इथे कढई ठेवली आहे. आता याच्यावरचं मी सालपट काढून घेणार आहे. हे काळं झालेलं थंड झाल्यानंतर, आता खूप गरम आहे तर थंड झाल्यानंतर काढून घेऊ. हे बघा, असं मी हे पूर्ण हे काढून घेतलं. आता
चाकूनी किंवा तुमच्याकडे खलबत्ता असेल त्याच्याने तुम्ही बारीक करून घ्या. किंवा चमच्याने पण तुम्ही करू शकता. बघा असं. आता एक कांदा कापूया. कांदा कापून त्याच्यामध्ये तर कढईमध्ये तळून घेऊया कांदा. कढईमध्ये मी 2 पळी तेल टाकलं आहे आणि आता तो भाजलेला जो लसूण आहे तो लसूण टाकून घेते. वांग्यामध्ये जे टाकून मी भाजलं होतं ते. आणि आता आपण हे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. कांदे पण टाकते. 2 टोमॅटो आहेत छोट्या साईजचे. हे बघा एवढ्या साईजचे टोमॅटो आहेत, हे पण कापून घेते. आता हिरवी मिरची 2 हिरवी मिरची आणि टोमॅटो आहे. हे सगळं मी तेलामध्ये हे करून घेणार आहे, खालीवर परतून घेणार आहे. मीठ टाकणार आहे. फक्त याच्यामध्ये हळद नाही टाकायची आहे. हळद हे बघा चवीनुसार मीठ टाका. आता आपण हे बरेच चाट टाकून घेऊया त्याच्यामध्ये. आबडधोबडच हे करायचं आहे, जास्त याला परतायचं नाही. आणि गॅस बंद करायचा आहे. आणि इथे बघा ठेचा पण तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची भाजून तिन्ही पण मी भाजून घेतलेलं आहे आणि भाजून याला वाटलेलं आहे. बघा तर आपली ही रेसिपी तयार आहे. हे बघा अशी. इथे चालू आहे बडबडे या लोकांची. आजचा हा व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय.